नमस्कार, पोलीस स्टार न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. मी आनंद बागल. आपण आलेलो आहे इथं प्राथमिक आरोग्य केंद्र येणेगर येथे आपण येण्याचं कारण असे आहे की महाराष्ट्र राज्य रुग्णवाहिका चालक कर्मचारी संघटनेचे काही मोडक्या तोडक्यामध्ये पगारीमध्ये किंवा मानधनामध्ये त्यांचा उदरनिर्वाह भागावा लागत आहे. असे असतानाही आपण पाठीमागे पाहिलेलं आहे की 2019-20-21च्या काळामध्ये कोरोना महामारीचा काळ आलेला होता. अशा वेळेस त्यांनी रुग्णवाहिका चालकांनी ऊन वारा पाऊस अशी काही तमा न बाळगता स्वतःची किंवा आपल्या परिवाराची काळजी न करता त्यांच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र झटून किंवा असं फिरून असे म्हणू शकता की त्यांना अशी वेळ आलेली होती की त्यांना जेवायला टायमावर भेटत नव्हतं, पाणी प्यायला लोक देत नव्हते. ज्यावेळेस ती फिरत होती त्याच्या अंतराने किंवा त्यांच्या 5 फूट किंवा 10 फूट असे अंतर ठेवून चालताना असे त्यांची ट्रीटमेंट अशी असताना देखील ते त्यांच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करण्यात आलेली आहे. त्यांनी केलेली आहे, अहोरात्र झटून केलेली आहे. आपण त्यांची काही असं ते काय अडचणी आहेत त्यांच्या आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. आपल्यासोबत त्यांची संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ. काय म्हणणं आहे तुमचं? नमस्कार. आमचं म्हणणं थोडक्यात असं आहे की गत 18 ते 20 वर्ष झाले आम्ही विनाखंड शासन दरबारी सेवा देतो. रात्री अपरात्री 24 तास आमचे काम असतात. डिलिव्हरी पेशंट असो, नवजात शिशु असो, माता असो, जिथेही आम्हाला 102चा कॉल येतो आम्ही तिथं तत्पर सेवा देतो. रात्री अपरात्री आम्ही कधीच असं पाहिलेलं नाही की बाबा आता रात्र आहे, थंडी आहे, वारा आहे, पाऊस आहे, आम्ही कसं करायचं, अशा कोणत्याच कारण आम्ही पुढे न करता कोरोना काळ असो, महामारीची काळ असो अथवा कोणी ॲक्सिडेंट रुग्ण असो, ज्यावेळेस रुग्णवाहिकेची गरज लागते त्यावेळेस आम्ही निश्चितच तत्पर सेवा आजपर्यंत दिलेली आहे आणि आताही देत असतो. अशा अडचणी आहेत की गत 18 ते 20 वर्षापासून सेवा दिलेला हा काळ पाहता बाकीचे जे NHMचे कर्मचारी असो अथवा बाकीचे कर्मचारी असो त्यांचं आज शासनाधीन समायोजन होऊ लागलं आहे आणि आम्ही आहोत की एकदम तुटपुंज्या मानधनावर, म्हणजेच एक 3,000पासून ते आज रोजी आम्हाला एक 15,000 रुपये शासनाकडून मानधन दिलं जातं महिन्याला. तेवढ्या मानधनात आमचा उपभोग तर होतच नाही अथवा आमच्या ज्या अडचणी आहेत त्याही अडचणी सुटत नाहीत. तरी मला शासनाचं असं सांगणं आहे की कृपया शासनाने आमच्याकडेही, आमच्या जीवनशैलीकडेही अथवा आमचे शिक्षण, आमचे प्रामाणिक आत्तापर्यंतची सर्व्हिस याच्याकडं थोडंसं लक्षपूर्वक देऊन आम्हाला हे थोडंसं शासनाधीन जसे की आमचे या सेवेचे कार्यकाल 15 ते 18-20 वर्ष झालेले आहेत. ह्या सेवेचा कार्यकाल पाहता शासनाने कुठं ना कुठं वाहन चालकांनाही बाबा हे आमचं काम करतात अशा पद्धतीने जर आम्हाला शासनाने पाहिले तर निश्चितच आमचं कुठं ना कुठं कल्याण होईल. आता इतक्या वर्षापासून आम्ही कार्यरत आहोत, ही आमची दखलही शासनापर्यंत पोहोचत नाही. मला असं म्हणायचं आहे की शासनानं वाहन चालकांची जी अवस्था आहे सध्याची कृपया त्याकडे लक्ष द्यावे, जेणेकरून शासनच आमचा मायबाप आहे. शासनाने जर आम्हाला नाही पाहिले तर कोणीच आम्हाला पाहणार नाही. आम्ही रुग्णवाहिका चालक निश्चितच गरीब आहोत पण प्रामाणिक आहोत. त्याकरिता आमच्या सेवेचा शासनाने दखल घ्यावी इतकीच मी शासनाला बोलू इच्छितो. तुमच्या जे काही मागण्या आहेत त्या आतापर्यंत तुम्ही पत्रव्यवहार किंवा असं तुम्ही समक्ष जाऊन भेटून तुमच्या मागण्या काही आजपर्यंत मांडलेल्या आहेत का शासन दरबारी? मांडलेल्या आहेत. आम्ही अनेकदा शासन दरबारी आमच्या ज्या अडचणी आहेत त्या पत्रव्यवहार करून, संघटनेद्वारे आंदोलन करून, उपोषण करून वेळोवेळी शासनाला कळवलेलं आहे, पण शासनानं अजिबात आमच्याकडे दाद दिलेली नाही. तरी माझं असं म्हणणं आहे की शासनाला आता पुढल्या महिन्यात अधिवेशनाच्या पूर्व दिवशी आमचं चक्काजाम आंदोलन आहे मंत्रालय मुंबई आझाद मैदान येथे. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही शासनापर्यंत पोचलेल्याच आहोत आणि पोचणार आहोत. तोपर्यंत शासनाने आमच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडायचा प्रयत्न करावे अशी माझी शासन दरबारी विनंती आहे. तुम्ही जे चक्काजाम आंदोलन जे करणार आहेत आझाद मैदानामध्ये त्याचं निवेदन तुम्ही दिलेलं आहे का? हो, कालच्या 19 तारखेला आम्ही मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, ग्रामविकास मंत्री विथ आमचे जो आरोग्य विभाग आहे त्यांना आम्ही निवेदनाद्वारे कळवलेलं आहे की आमच्या मागण्याकडे शासनाने लक्ष द्यावे आणि आम्ही ज्या अडचणीत आहोत ती अडचण आमची शासनाने दूर करावी इतकी शासनादरबारी आमची विनंती आहे. म्हणजे तुमची पूर्ण कर्मचारी संघटनेचे एकूण सदस्य किती असणार? आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर 1800 ते 2000 रुग्णवाहिका चालक आहोत आणि गत प्रामाणिकपणे 15 ते 18 वर्ष सेवा झालेले निदान 1200 ते 1400 कर्मचारी आम्ही कार्यरत आहोत सर, पूर्ण महाराष्ट्रभर. तुमच्या कर्मचाऱ्याच्या एकूण म्हणजे महत्त्वाच्या प्रमुख मागण्या कोणत्या असणार आहेत? आमच्या महत्त्वाच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की कार्यरत जे अहोरात्रंदिवस काम केलेले कर्मचारी आहेत 20 वर्षापासून त्यांना शासन दरबारी शासन सेवेत काम करायची संधी मिळावी इतकीच शासनापाशी आमची एक विनंती आहे. आता आपण रुग्णवाहिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष हाजी मियाँ शेख यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. तर पाहत राहा तुम्ही पोलीस स्टार न्यूज, प्रतिनिधी आनंद बागल.